शिवजयंती भीमजयंती उत्सव 2023 रविवार दिनांक 23 एप्रिल वेळ रात्री 8 ते 11 वाजता ठिकाण पोलीस ग्राउंड कर्जत जिल्हा रायगड। कार्यक्रम शिवगीते व भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम। गायक कलाकार वैशाली माडे, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान फेम, प्रतीक सोलशे मराठी इंडियन आयडॉल महाविजेता। कार्यक्रम शिवगीते व भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम। आयोजक श्री मनोहर सदाशिव थोरवे, माननीय उपसभापती पंचायत समिती कर्जत, शिवसेना भाजपा व आरपीआय कर्जत खालापूर। महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रायगड बाल कल्याण समितीचे कार्य कौतुकास्पद। पोलीस अधीक्षक रायगड माननीय सोमनाथ गारगे। दिनांक 19 एप्रिल रोजी खालापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांच्यासाठी बाल कल्याण समिती रायगड व खालापूर पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस पाटील यांच्याकरिता एक दिवसीय बाल न्याय अधिनियम व बाल विवाह बंदी जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते। हा प्रशिक्षण कार्यक्रम खालापूर येथे घेण्यात आला। यावेळी रायगड जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष माननीय जगन्नाथ साळुंके यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतेवेळी बाल कल्याण समितीचे कार्य व भूमिका याविषयी माहिती दिली। बालविवाह रोखण्यासाठी इतर यंत्रणेसोबत पोलीस पाटलांनी जागृत असावे, कारण पोलिसांच्या सोबत काम करणारी ही यंत्रणा आहे। म्हणूनच आम्ही रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मार्फत पोलीस पाटलांचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। आमची ही संकल्पना बालकांप्रती संवेदनशील असलेले पोलीस अधीक्षक श्री घारगे साहेब यांनी लगेच स्वीकारली आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती दिली। पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये रायगड जिल्हा बाल कल्याण समिती ही खूप ऍक्टिव्हली काम करते। कोणत्याही वेळी फोन करा, मेसेज करा, ईमेल करा, त्यांचे उत्तर लगेच मिळते। तेव्हा पोलीस पाटील यांनी बालकांच्या कोणत्याही कसल्याही समस्या सोडवण्यासाठी कधीही त्यांना फोन करावे। समितीचे कार्य कौतुक करण्यासारखेच आहे। पोलीस पाटील हा गावातील एक प्रमुख असल्याने त्याला या बालकांची काळजी, संरक्षण, बालविवाह प्रतिबंधक व बालकांच्या इतर कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे। बाल कल्याण समिती रायगड यांनी महाराष्ट्रात प्रथमच पोलीस पाटील यांना बालकांच्या कायद्याची माहिती देण्याचे, जनजागृती करण्याचा निर्णय घेतला। तो महत्त्वाचा आहे। रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस व पोलीस पाटील यांचे असे जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावेत। रायगड जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमात बाल न्याय अधिनियम व बालविवाह बंदी, बालकांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। पोक्सो कायदा व बाल हक्क याविषयी मार्गदर्शन करताना समिती सदस्य राम मस्के सर यांनी बालकांचे हक्क, अधिकार व बालकांचे लैंगिक शोषण कसे होते, ते कोण करते, लैंगिक शोषण झाले तरी बालक का सांगत नाही, बालकांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी पोक्सो कायदा सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली। तर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदी, बालविवाह झाला तर कोणावर गुन्हा दाखल होतो, त्याची सजा काय, बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवरील बालविवाह प्रतिबंध अधिकारी कोण आहेत आणि बालविवाहाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन समिती सदस्य ॲडव्होकेट जेम्से मॅम यांनी केले। समिती सदस्य डॉक्टर विशाल गाणार सर यांनी बालकांच्या समस्या या एका ॲक्टिव्हिटीद्वारे उपस्थितांचे 7 गट तयार करून प्रत्येक गटाने बालकांच्या समस्या लिहायच्या व त्या सोडवण्यासाठी एक माणूस पोलीस पाटील म्हणून आपली काय भूमिका असावी याविषयी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास सत्यार्थी फाउंडेशनचे रायगड जिल्हा समन्वयक श्री कमलेश कोरपे यांनी केले। या कार्यक्रमासाठी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुंभार साहेब, उपनिरीक्षक श्री सूर्यवंशी साहेब, काळे मॅडम व खालापूर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। त्याचा समानतेचा हक्क आपण दावला पहिला वेगवेगळ्या कामासाठी झुंपलं जातं, त्याचं बालपण हिरावून घेतलं जातं। अत्याचाराचे भरपूर प्रकार आहेत। भावनिक लैंगिक, मुलावरील लैंगिक अत्याचाराची व्याख्या, आता या मूळ मुद्दा आपण येतो पोक्सोचा। लैंगिक अत्याचार म्हणजे काय? मुलाशी अगर मुलीशी समलिंगी किंवा विषमलिंगी प्रौढ
व्यक्तीने लैंगिक भावनेने केलेले कोणतेही कृत्य, मुलाचा विश्वासघात, फसवून, कधी धमकावून तर कधी मन वळून मुलांचा विश्वास, मुलावर अधिकार किंवा दोन्ही, मुलांवरील लैंगिक अत्याचाराची ही व्याख्या आहे की आपल्या अधिकाराचा वापर करून मुलांना धमकावून आपली लैंगिक इच्छा भागवण्यासाठी केलेले कृत्य आहे. बघा, कधी कधी रागातून होतो, कधी मुलगी 7 वर्षाची होती, आई शिक्षिका, वडील एखाद्या कंपनीमध्ये जॉबला होते चांगल्या, आणि मग ती केस आली असेल, पोक्सोची केस. एक लिफ्टमध्ये जाताना शाळेला सकाळी तो लिफ्ट समोर तिला हात लावायचा. ती मुलगी अगोदरच आईला विचारली होती की आपण सू करतो त्या जागेला काय म्हणायचं. आई शिक्षक आहे, सू करतो त्या जागेला काय म्हणायचं, पण आईनं प्रॉपर तिला न सांगितल्यामुळे हा घडलेला किस्सा होता. आईने सांगितलं की त्याला फुल म्हणायचं, सू करणाऱ्या जागेला फुल म्हणायचं. आणि मग ती मुलगी सांगायची, आई आज त्या काकाने आहे ना माझ्या फुलाला हात लावला. आणि आई 5-6 महिन्यांनी विसरून गेली, आपण फुल कशाला म्हणतो कामाच्या बाबत विसरून गेली. आणि मग हा हात लावायचा, आईला वाटायचं की डोक्यात फुल लावला असेल, ह्याला फुल हात लावलेला आहे, त्या फुलाला हात लावलेला. ती विसरून गेली की फुल आपण कशाला म्हणून सांगितलं त्या बाळाला. आणि मग हा प्रकार वाढत गेला. आणि ती रोज सांगायची, काकाने मला फुलाला हात लावलाय, आज असं मला दुखायला लागलं, हे केलं. आणि एक दिवशी त्या वडिलांच्या लक्षात येतं, ते घरी असतो आणि शाळेत सोडायला चाललेलं असतं. लिफ्टमध्ये ती मुलगी अक्षरशः स्कर्ट वर केला आणि त्यानं सांगितले, अंकल आज फुल को हात नाही लगावतो. आणि त्यावेळेस त्या वडिलांच्या लक्षात आलं, प्रॉपर नावं लैंगिक आयोगाची आपल्याला सांगून करायचं. आपल्या मुलांवरचे अन्य अत्याचार थांबवायचे असेल तर आपण सजग होऊन आपणच नाचतो ह्या गोष्टी बोलायला, आणि मुलाबरोबर बोलणं गरजेचं आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गाडगे साहेब, आपल्या खालापूर पोलीस स्टेशनचे कुंभार सर, सूर्यवंशी सर, काळे मॅडम, आणि आपण सगळे या ठिकाणी जमलेले सुजान नागरिक आणि पोलीस पाटील. कारण आता हा विषय बघा, मुलांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांच्याही जबाबदारी आहे. लैंगिक शोषण, सकाळीच आता एक मोबाईलला आपण बघतो ना, तर एक रील बघितलं होतं सकाळी, तुम्हाला सांगतो. एक 5 वर्षाचा मुलगा आहे, वडील आहे, आणि तो मुलगा पप्पा मला शाळेला सोडा चला होतो, पप्पा झोपलेला असतो. हे उठा मला शाळेत सोडा होतो, पप्पा उठत नाही. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, पप्पा तुम्ही रातभर कुणाबरोबर चॅटिंग केलं मला माहिती आहे. आणि त्यावेळेस वडील उठतो, सांग बरं कुणाबरोबर केलं चॅटिंग. तो मम्मीचा दुसरा नंबर आहे. बघा, तिथं पण कल्पनाशक्ती मुलांची किती वाढली आपल्याला ते बघायचं. लैंगिकता बघत असताना आपण आपल्या पद्धतीने विचार न करता मुला एवढं गुण आपल्याला ते बघावं लागतं. आज आपल्या देशामध्ये लैंगिकतेचे प्रमाण लहान मुलांपासून खूप वाढलेलं आहे. तसेच केसेस आपल्याकडे यायला लागल्या. त्यावेळेस आपण पुढं बोलणार. आता मुलाला म्हणायचं ही व्याख्या झाली आहे, 18 वर्षाच्या आत सगळं बालचं म्हणजे मूल आहे. पण बालविवाह होताना जर मुलाचं वय 21 आहे, जे 2015 आणि वेबसाईट 2012 नुसार मुलाचं वय 18च्या आतली सगळे बालकं म्हणजे बालक, आपण मुलगा असेल मुलगा असं भेदभाव होत असेल. पण बालविवाह कायद्यामध्ये मुलाचं 21 वर्ष वय आणि मुलीचं 18 वर्ष असणं गरजेचं आहे. संयुक्त राष्ट्रसंघ बालहक्काचं 21 नोव्हेंबर 1989 आणि 18 वर्षाखालील व्यक्ती कधी ठरले 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे मूल, तर संयुक्त राष्ट्रसंघाची बालहक्क संहितामध्ये त्याला भारताची मान्यता 11 डिसेंबर 1992ला आणि ज्युनियर जस्टिस ॲक्ट 2015 नुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे मूल. बघा, ही कुठं लिहिलेलं आहे, आणि ह्या कायद्यामध्ये 18 वर्षाचं मूल म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. आपण असं उगीच म्हणतो की 18 वर्षाला बाललिंगी. मुलांना हक्क असतात का? मुलांना हक्क असतात. बघा, तिथं लिहिलेच आपण मुलांना हक्क कुठले जगण्याचा हक्क आहे, विकासाचा हक्क आहे, सहभागाचा हक्क आहे आणि
सुरक्षेचा मुख्य हक्क आहे. आपल्याला हे मुलांना हक्क देणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलांना हक्क हे घरामध्ये देत नाही. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.